मध्य पूर्वचा इतिहास आज एका अशा वळणावर येऊन उभा आहे तिथून परत फिरणे कठीण वाटते। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्याने जगाला धक्का दिला आहे। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय आयतुल्ला अली खामेनिया यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। या घटनेचे परिणाम केवळ इराणपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण जगाच्या राजकारणावर परिणाम करत आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या संघर्षामागची कारणे, मोसादाची भूमिका आणि जागतिक पडसाद समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आचार्य मीडिया। इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आजचा नाही, तर तो दशकांचा जुना आहे। या संघर्षामागे प्रामुख्याने 3 कारणे सांगितली जात आहेत। अमेरिकेचा असा दावा आहे की इराण गुप्तपणे अणुबॉम्ब बनवत आहे, ज्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो। तर प्रादेशिक प्रभावामध्ये लेबनॉनमधील हिजबुल्लाह किंवा पॅलेस्टाईनमधील हमास यांच्यासारख्या गटांना इराणचा पाठिंबा असल्याने इस्रायल स्वतःला असुरक्षित मानतो। तर इराणची इस्लामी क्रांती आणि अमेरिकेची लोकशाही यांच्यातील वैचारिक मतभेद नेहमीच संघर्षाचे कारण राहिले आहेत। या हल्ल्याला ऑपरेशन लॉयन्स रोअर असे नाव देण्यात आले आहे। डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई अत्यंत गुप्तपणे आखली गेली होती। तेहारमधील एका सुरक्षित ठिकाणी खामेनेई उपस्थित असताना हा हवाई हल्ला करण्यात आला। इस्रायलची गुप्तचर संस्था मसोदा ही या ऑपरेशनचं मुख्य कणा होती। मसोदाने केवळ तांत्रिक पाठिंबा दिला नव्हता, तर इराणमधील ट्रॅफिक कॅमेरे आणि इतर स्थानिक साधनांच्या मदतीने खामेनेईंच्या हालचालीची अचूक माहिती मिळवली। अनेक वर्षांची तयारी आणि माहितीच्या जोरावर त्यांनी हे टार्गेट पूर्ण केले। खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरात, विशेषतः मुस्लिम समुदायामध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत। इराणमध्ये खामेनेई हे केवळ नेते नव्हते, तर ते एक धार्मिक प्रतीक होते। त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर संताप आणि निषेध व्यक्त होत आहे। भारतातही विशेषतः शिया समुदायामध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत। ते खामेनेईंना आपला मार्गदर्शक मानत असल्याने ही भावना अधिक तीव्र आहे। महत्त्वाची बाब म्हणजे हा विरोध धार्मिकतेपेक्षा वैचारिक आणि भावनिक स्वरूपाचा जास्त आहे। अनेक संघटनांनी हिंसेऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आव्हानही केले आहे। खामेनेईंचा हा अंत इराणसाठी एका युगाचा अंत आहे, पण यामुळे मध्य पूर्वात शांतता प्रस्थापित होईल की संघर्षाची ही केवळ सुरुवात आहे। ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेवरही टीका होत आहे। येणारा काळ अत्यंत संवेदनशील असू शकतो। तुम्हाला काय वाटते? या कारवाईमुळे इराणमधील परिस्थिती सुधरेल की बिघडेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आचार्य मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।